सप्त्याच्या विषयावर 2 शब्द तुम्ही सांगा आम्हाला. गावात मोठाले नसल्याने बारकाले बसले. आता आमच्या टोळीतले कार्यकर्ते असे म्हणल्या मला काय वाटत नाही सप्ताह चांगला सुरळीत पार पडन. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ व्हाईट पॅन्ट घातली, बाया कडक शर्ट खादीच टाकून म्हणलं आता पहिला आज गावात जाऊ. कारण आज होता गावात बाया आपल्या सप्ताह 7 दिवस सप्ताह म्हणल्यावर टोळीचं फुल जेवणाचा विषय होता. आता म्हणलं सप्त्यात जायच्या आधी दाढी वगैरे करून घ्यावा. जर पावला देव अजून एकदा, कारण पहिलाच एकदा देव पावला होता माझ्या नासकेपणामुळे. ते देव बी आता माझ्यावर रुसलेला आहे. तेवढ्यात आले करण शेटचा होता आज खोमणे सगळा खर्च. म्हणलं करण शेटचा खर्च म्हणल्यावर आज दाबून आणू. करण शेटला म्हणलं तुम्ही फक्त आता बिल मारा सावध राहा. करण शेट म्हणला मग काय लायकी काढू नको, मग पुरा विषय पंपात ये, तुला काय घ्यायचे ते घे. म्हणलं काही हरकत नाही भैया, तू घे म्हणतो. म्हणलं मी काही बी घ्यायला तयार आहे. आता एवढे कडक कपडे घालून आला म्हणजे भैया 100% ओळखून जायचं काहीतरी नासकेपणा येऊ करणारी. कारण इथं सप्ताह चालू आहे, यांना सप्ताह बिप्त्याच काही घेणं देणं, यांचं लक्ष फक्त नाट्या वाजतं. मग घरी आलेले शाबू खाल्ला. आता उपास न धरता शाबू खायला मजा चिगडी असती. मग नळी जोडीन दिलरुबाला म्हणलं मस्त आज उन्हातानाची आंघोळ घालू, कारण लय दिवस झाले दिलरुबा बी आपली धुतली नव्हती. कारण दिलरुबावर रोज फिरायचं म्हणल्यावर तिला धुणं गरजेचं असतं. घरचे मला नसते उद्योग सोडून पहिलं रानात निघन तेवढे हरभऱ्याचे कडपं घेऊन ये, नाही तर पुन्हा कुठं जाऊन द्यायचो नाहीत. मग हरभऱ्याचे कडपं घेऊन आलो बायान, हातपाय तोंड धुतलं. परत दिलरुबा काढी धुमशीत आणि गेलो डायरेक्ट मग हातपाय तोंड धुवून गावात कार्यकर्त्यापाशी आलो. ह्यांचा नाता बघून तर असं वाटत होतं आता हे 100% नटीला भेटायला चालले. तर म्हणलं आता नाद नाही राहिला गाड्या, आता विषय राईट ह्यांचा पंपात होणार आहे. मग मस्त आलो 3 तरुणला जायचं होतं. कार्तिक म्हणला चला चहा प्यायला जाऊन. आता हे असे नाचके चाळे करतात म्हणून लोक आता आमच्याबरोबर राहायला पण भ्यायला लागले. तर पण काही विषय नाही भैया, तरी आम्हाला आमच्या टोळी लय गर्व आहे. मग सगळी टोळी एखाद्या गोळा करून घेतली खोमणे चहावरून. म्हणलं आता सध्या पासा सगळे मागचे पुढचे म्हणजे सगळ्याला चहाची 95 इथून. आता हे दुःख फक्त आहे पण समजू शकते. तर उन्हाळ्यात सारखं हातात पिन घेऊन लागतं भैया. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.